झालं का नाही बटन लावून? हो झालं झालं. हे बटनच लावत होतो, लागलं. ते वरचं बटन नेमकं तुटलं होतं आजी. बापाच्या कपड्यात पोरग लय शोभून दिसत असणार. आधी मैं का आजी आजी तू इकडे इकडे बस. आजी ये इकडे, ये इकडे बस. पाणी घे. वर बघ, वर बघ. हे घे पाणी, घे पाणी, घे पाणी, घे. सावकाश आजी. आजी तुझं खोकल्याचं औषध कुठं आहे? इथंच असेल कुठंतरी. औषधाचं नाही माहिती, पण मला एक औषधाची चिठ्ठी सापडली आहे. दाखव. हे बघा. हे काय डॉक्टरांनी औषध लिहून दिलंय? अरे हा डॉक्टर लईच महागडी औषधे लिहून देतो रे, म्हणून मग आणतच नाही मी. अरे आजी पण असं कसं चालेल? त्यांनी लिहून दिलंय याचा अर्थ तू घेतलं पाहिजे ना ते औषध. आदित्य पारूला माझ्या वाटेतून बाजूला केलं तर हा प्रीतम आता माझ्या रस्त्यात आडवा येतोय. आदित्य पारूला या घरातून हकलल्यानंतर मला वाटलेलं या घरावर ताबा मिळवणं माझ्यासाठी सहज शक्य असेल. त्यांचा प्रीतम चमचा तो आहेच माझे सगळे प्लॅन्स फ्लॉप करायला. प्रीतम तसं बघायला गेलं तर फार हुशार नाहीये ना, त्याला बिझनेस मधलं काही नॉलेज आहे. पण तरी त्याचं सध्याचं वागणं बघून असं वाटतंय त्या आदित्यला जाऊन भेटतोय, त्याला सगळे इथले अपडेट्स देतोय आणि मग आदित्य बाहेर राहून इथला सगळा कारभार चालवतोय. हे जर खरंच असं घडत असेल तर नाही, मला हे वेळीच थांबवलं पाहिजे. मला माझं ध्येय काहीही करून पूर्ण करायचंच आहे. या घरात मला माझी स्वतःची जागा निर्माण करावी लागेल, ज्यासाठी यावेळेस मला त्या आदित्यला कायमचं संपवावंच लागेल. काय रे, एव्हरी टाइम फुकटचे पैसे द्यायचे का तुला? जे काम सांगेन ते व्यवस्थित कधीच होत नाही तुझ्याकडून. एव्हरी टाइम फसतो सगळा प्लॅन. आता तुला शेवटचा चान्स देते मी. आता मी जे सांगते त्यात थोडी सुद्धा चूक झाली ना तर माणूस बदलेन मी. तो आदित्य, त्याचा शोध घ्यायचा. तो कुठे राहतो, काय करतोय, कोणाला भेटतो, त्याला कोण मदत करतं, याचे सगळे डिटेल्स मला पुढच्या तासाभरात हवेत. आणि तसं जर नाही झालं तर माणूस चेंज करते मी. अजी तू नको काळजी करू, मी घेऊन येतो. मी आणतो हे औषध. बरं, मला निघायला पाहिजे त्या इंटरव्ह्यू साठी. काही झालं तरी तो इंटरव्ह्यू क्रॅक केलाच पाहिजे. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळो. ऑल द बेस्ट. थँक्यू. इंटरव्ह्यू साठी मी जातोय खरा, साधे रिक्षासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. काय करू? नाही
नाही नाही नाही नाही आदित्य, असं खचून नाही चालणार. आदित्य सर, काय झालं? कसला विचार करताय? नाही काही नाही. तू आजीची काळजी घ्या, मी येतो. आदित्य, काय एकटाच चाललायस तू रस्त्याने? ये बस, गाडीत बस, मी तुला लिफ्ट देते. मला सांग तू कुठे जायचंय. ये. ए नकोय तुझी लिफ्ट, कळलं का? आणि कशाला माझ्या वाटेत आडवी येतेस का? तू जा ना तुझं. आणि ही माझ्या बाबांची गाडी आहे. तू काय करतेस? तुझी हिंमत कशी झाली का माझ्या बाबांच्या गाडीला हात लावायची? आदित्य, आत्ता तर फक्त तुझ्या बाबांची मी गाडी ताब्यात घेतलीये. लवकरच संपूर्ण किर्लोस्कर साम्राज्यावर माझा ताबा असणार आहे. बघशील तू. ए दिशा, एक गोष्ट लक्षात ठेव. माझ्या घरच्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना, जीव घेऊन टाके ना तुझा. बिचारा आदित्य, कसा आहेस रे असा तू? तुला तुझ्या स्वतःच्या आईने त्या घरातून हकलून लावलंय, पण तरी तू त्यांचीच काळजी करतोस अजूनही. इतका रस्त्यावर आलायस तरी पण तुझा माज काही उतरत नाहीये बाबा. म्हणजे बघ ना, आता तू इंटरव्ह्यू साठी चाललायस ना? ही काय आहे पायात बघ? असली फडतूस चप्पल घालून चाललास तू? काय ते कपडे, काय तो अवतार? हाच आदित्य किर्लोस्कर एकेकाळी मोठमोठ्या महागड्या गाड्यांमधून सगळीकडे फिरायचा, आणि आता बघा भिकारड्यांसारखा रस्त्यावर चालत सुटलाय इंटरव्ह्यू साठी.